तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्र जाहीर झालेलं आहे. नेमकं प्रसिद्धीपत्र काय आहे? संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. काय बदल करायचे आहेत ते पण पाहून घ्या, कारण खूप कमी दिवस राहिलेले आहेत. काही लोकांच्या समस्या आहेत त्यासुद्धा पवित्र पोर्टलनी सोडवलेल्या आहेत. 5/2/2024 जाहिरातीनुसार उमेदवारांना पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम उपलब्ध झाले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिरात प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यानुसार ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीत त्यांची निवेदने ईमेलवर प्राप्त झाली आहेत. सदर निवेदनाची पडताळणी केली असता त्यामध्ये उमेदवाराकडून आवश्यक माहितीची अचूक नोंद स्वप्रमाणपत्रात मध्ये न केल्याने त्यांना योग्य ते प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मित्रांनो, ज्यांचं अचूक माहिती भरलेली नाही त्यांनाच हा प्रॉब्लेम आलेला आहे. ज्यांनी योग्य माहिती भरली त्यांनी व्यवस्थितरित्या प्राधान्यक्रम आलेले आहेत. म्हणजे तुमचा विषय वेगळा आणि तुम्हाला प्राधान्यक्रम वेगवेगळे आलेले असं बऱ्याच विद्यार्थ्यांना जाणवलेलं आहे. याशिवाय खालील प्रकारची पात्र उमेदवारांना तांत्रिक कारणास्तव त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत अडचणीचे निराकरण करण्यात आले आहे. आता या पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. अशा पात्र उमेदवारांनी त्यांचे पूर्वीचे जनरेट झालेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करणे आवश्यक आहे. तदनंतरच त्यांना पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट होतील याची नोंद घ्यावी. काही BSc पदवी प्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदवीचे विषय केमिस्ट्री अशी नोंद न करता त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री इत्यादी अशा नोंदी केल्या आहेत. काही MSc पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांनी त्यांचे सदरचे विषय केमिस्ट्री, बायोलॉजी असे नमूद केले आहे. प्रत्यक्षात त्यांनी केमिस्ट्रीच्या बाबतीत ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री अशी नोंद केली नाही. तसेच बायोलॉजी या बाबतीत झूलॉजी, बॉटनी अशी नोंद केली नाही. काही MCom पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदव्युत्तर पदवीचे विषय बँकिंग, इकॉनॉमिक, बिझनेस मॅनेजमेंट अशी नोंद केली असल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले नव्हते. विषयाच्या उमेदवारांना 1 व 3 विषयाच्या उमेदवारांना आता आवश्यक प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. म्हणजे एक म्हणजे मित्रांनो, हे BSc वाल्यांचा एक प्रश्न सुटलेला आहे आणि MCom वाल्यांचा सुद्धा प्रश्न सुटलेला आहे. काही उमेदवारांना 9वी ते 12वी करिता खाजगी व्यवस्थापनाचे प्राधान्यक्रम वयोमर्यादेच्या कारणास्तव जनरेट झाल्याचे नसल्याचे दिसून येत आहे. या अडचणीचे निराकरण लवकरच करण्यात येत आहे. प्राप्त ईमेलवरील संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत. प्रत्यक्षात वरील बाबीशी संबंधित असलेल्या ईमेलमधील अडचणीचे निराकरण झालेले आहे. ईमेलची संख्या पाहता उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी असे आवाहन करण्यात येत आहे. कार्यालयामध्ये अभियोग्यताधारकांनी गर्दी करू नये. केवळ ईमेलचा वापर करावा. ईमेलद्वारे जास्तीत जास्त शंकांचे निरसन केले जाईल. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला जर कुठलीही पवित्र पोर्टलची अडचण आली त्यांच्या ऑफिशियल ईमेल ID वर तुमचा ईमेल पाठवायचा आहे. मराठीमध्ये व्यवस्थितरित्या टाईप करून परत रिचेक करून त्यांना ईमेल पाठवा, कारण आपल्या समस्या त्यांच्यापुढे एकदम व्यवस्थित पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी ईमेल ID व्यवस्थितरित्या तुम्ही ईमेल करताना कोणती तुमची समस्या आहे, कशा बाबतीतली आहे याबाबत व्यवस्थितरित्या टाईप करून त्यांना पाठवायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ह्या समस्या होत्या. कालपर्यंत भरपूर फोन येत होते. आता याच्यामध्ये नक्कीच हे होणार आहे मित्रांनो. मी सुद्धा काल कार्यालयामध्ये गेलो होतो MComचा विषय घेऊन. आमचे मित्र हार्दे सर आणि मी गेल्यानंतर त्यांनी याच्याबद्दल लवकरच अपडेट मिळेल असे उत्तर देण्यात आलं आणि त्यांच्याशी संपर्क करण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, कार्यालयात न येता ईमेलद्वारेही तुम्ही
त्यांना आपल्या समस्या कळवलात तर लवकरच ते तुम्हाला ईमेलला उत्तर देतील. जेवढे म्हणजे समस्या असतील तरच ईमेल करा, तुम्हाला येऊन जाईल सगळ्या गोष्टी. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहायला भेटतील. शिक्षक पदभरतीमधली कुठलीही अडचण आपली सॉल्व्ह होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.